नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 55. दामिनी, आज खूप सुंदर दिसत आहात, मिस्टर राठोड म्हणाले. तुम्ही पण ना. त्यांच्या अशा बोलण्याने मा लाजल्या होत्या. त्यांनी आज गुलाबी कलरची कुंदन नक्षीकाम केलेली साडी नेसली होती व त्यावर कुंदनचे खूप महागडे असे दागिने घातले होते व हातात मॅचिंग वर्कवाला बटवा बांधला होता. तुम्ही नेहमी अशाच आनंदी राहा. तुमच्यामुळे ह्या घराला शोभा आहे, मिस्टर राठोड म्हणाले. काय हो, आपली अदिती ही मिसळेल ना आपल्यामध्ये. त्यांना या घरात संकोच तर नाही ना वाटणार. आम्ही पाहिलं आहे. त्यांना काही त्रास असेल तरी त्या बोलून दाखवणाऱ्या मधल्या नाही, मा म्हणाल्या. त्यांना काही बोलायची गरजच पडणार नाही. या घरात त्यांना ते सर्व मिळेल ज्याच्या त्या हकदार आहे. आणि आपण प्रोफेसर यांना वचन दिलं आहे की त्यांची मुलगी या घरात खूप सुखात राहील, मिस्टर राठोड म्हणाले. तसे मांना बरं वाटलं. त्यांचं बोलणं चालूच होतं की विक्रम आणि आशुतोषही खाली आले. माची नजर विक्रमवर गेली. त्याने मरून कलरचा कुर्ता व व्हाईट पायजमा घातला होता व पायात मोजडी चढवली होती. आज तो सिंपल फॉर्मल तयार झाला होता, परंतु त्यातही तो खूप हँडसम दिसत होता. मा त्याच्या जवळ गेल्या व स्वतःच्या डोळ्यातून एक काजळची रेख ओढली व त्याच्या कानामागे लावली. खूप छान दिसत आहात, आमचीच नजर लागेन, मा म्हणाल्या. पाहिलं डॅड, फक्त भाईचे लाड आहेत या घरात. आम्हाला कोण विचारतही नाही. आम्ही काय कमी हँडसम दिसतो का? आशुतोष चेहरा बारीक करत म्हणाला. तसे सर्वजण हसले. हे भगवान, झालं याचं सुरू. तुम्ही पण खूप छान दिसत आहात, मा म्हणाल्या व आशुतोषच्या कानामागे एक काजळाची रेघ ओढली. आणि मी, शालिनी पुढे आली. तसे माने तिलाही एक रेघ ओढली. आता झालं तुमचं. थोडं काजळ आमच्या होणाऱ्या सुनेसाठीही असू द्या, मा म्हणाल्या. तसे सर्वजण हसतच बाहेर जाण्यासाठी निघाले. आज राठोड फॅमिली येणार म्हणून आई अदितीला तयार करत होती. तिने मोरपंखी कलरची काठपदर साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी कलरची काठ व त्याच कलरचा ब्लाऊज होता. आईने तिची सिंपल वेणी घातली होती व कानात नाजूक सोन्याचे झुमके व गळ्यात नाजूक सोन्याचा नेकलेस, कपाळावर छोटी चंद्रकोर व हातात साडीच्या काठला मॅचिंग मोजक्याच बांगड्या घातल्या होत्या. किती केलं तरी आईचा जीव हा. अदितीचं लग्न इतक्या मोठ्या घरात होत आहे म्हणून आई खुश होती. कोणत्याही आईला वाटतं की आपल्या मुलीचे चांगले व्हावे. अदू, कालपासून तू एक शब्दही बोलली नाही. तू रागवली आहे का आमच्यावर? आईने विचारलं. नाही आई, असं काही नाही, अदिती कसंनुसं हसत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थोडाही आनंद नव्हता. हे बघ अदू, आम्हाला माहीत आहे खूप घाई होत आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. नशिबाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. तुझ्या नशिबात विक्रम असेल तर त्याला आपण काय करणार? लग्नाच्या गाठी ह्या वरून बांधून येतात, आई म्हणाली. त्यावर अदिती काहीही बोलली नाही. मी खाली जाते, पाहुण्यांच्या जेवणाचं पाहावं लागेल ना, आई म्हणाली व खाली गेली. आईने सोबतीला शेजारच्या काकूंना घेतलं होतं व महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सर्वांसाठी बनवलं होतं. डाळ, राईस, आलू मटरची भाजी, पुरी आणि गुलाबजाम. प्रोफेसर देसाई
ही छोटी मोठी तयारी करत होते. तितक्यात दरवाजाच्या समोर 2 गाड्या येऊन उभ्या राहिल्या. सर्वजण गाडीतून उतरले. मा, हे आपण कुठे आलो आहोत? शालिनीने आश्चर्याने विचारलं. कसं होणार या मुलीचं? आपण भाईचा शगुन घेऊन भाभीच्या घरी येणार ना? आशुतोष गाडीतून उतरत म्हणाला. मला माहीत आहे भैया, पण हे नताशाचं घर नाही, शालिनी म्हणाली. तिला माहीत नव्हतं की हे अदितीचं घर आहे. आता ही मध्येच नताशा कुठून आली? विक्रम गाडीतून उतरत म्हणाला. भाई, तुमचं नताशावर प्रेम आहे ना? तिच्या घरी आपण शगुन घेऊन जाणार होतो ना? शालिनी म्हणाली. तसे विक्रम आणि आशुतोष मोठमोठ्याने हसायला लागले. माझ्या भाईचे इतकेही वाईट दिवस आले नाही की त्या नताशासोबत लग्न करेल. पागल नताशा ही विनय भाईची होणारी बायको आहे, म्हणजे तुझी भाभी, समजलं? आता चल, आशुतोष म्हणाला. तशी शालिनी शॉक झाली. भाईचं प्रेम नताशावर नाही, मग कोणावर आहे? नताशा, शालिनी स्वतःशी म्हणाले व तिघे आत गेले. मिस्टर राठोड व दामिनी हे आधीच आत जाऊन बसले होते. आईने दोघांना पाणी दिलं. तिघे आत आले. तसे आईने त्यांना बसायला सांगितले. शालिनीला तर आता चक्कर यायची बाकी राहिली होती. हे घर अदितीचं आहे हे तिने ओळखलं होतं, परंतु अदितीचं अजिंक्यवर प्रेम आहे, मग ती भाईसोबत का लग्न करत आहे हे तिला समजत नव्हतं. तिला राहून राहून वाटत होतं की तिची होणारी भाभी अदिती नसावी. सर्वजण बसले होते. ड्रायव्हरने सर्व शगुनचं सामान टेबलवर ठेवलं होतं. हे इतकं सर्व कशासाठी? याची काय गरज होती? प्रोफेसर देसाई म्हणाले. आमच्या इथे अशी पद्धत आहे आणि असेही. अदितीसाठी आम्ही जितकं करू तितकं कमीच आहे, मा म्हणाल्या. विक्रमची नजर अदितीला शोधत होती. ती त्याला कुठेच दिसत नव्हती. आंटी, भाभीसांना लवकर बोलवा ना. ते काय आहे ना, आमच्या भाईची नजर केव्हापासून त्यांना शोधत आहे, आशुतोष आईला म्हणाला. तसे शालिनी सोडून सर्व हसले. आई आत गेली व थोड्याच वेळात अदितीला बाहेर घेऊन आली. शालिनी तिला पाहून उठून उभी राहिली. हे सर्व काय चाललं आहे हेच तिला समजत नव्हतं. विक्रमला तर तिच्या सौंदर्याचं वेड लागलं होतं. मराठमोळ्या लुकमध्ये ती खूप गोड दिसत होती. तिने नजर खाली झुकवली होती व खांद्यावर पदर घेतला होता. तिला पाहून मा उठल्या व तिच्या जवळ गेल्या व काजळ्याची एक रेघ तिच्या कानामागे लावली. खूप गोड दिसत आहात, आमचीच नजर लागेन, मा म्हणाल्या व तिला घेऊन विक्रम ज्या सोफ्यावर बसला होता त्याच्या शेजारी तिला बसवलं. दोघेही सोबत खूप छान दिसत होते. दोघांचा जोडा अगदी अनुरूप होता, एकमेकांना शोभेल असाच. विक्रम तर आत्तापासून भारी फील करत होता. आज फायनली अदिती त्याची होणार होती. अदिती शक्य तितकं त्याच्यापासून अंतर ठेवून बसली होती. तिला खूप अवघडल्यासारखं होत होतं, पण विक्रम मुद्दाम तिच्याजवळ जात बसला होता. माने आरतीचं ताट घेतलं व अदितीला हळद कुंकू लावलं व तिला ओवाळलं. विक्रमलाही त्यांनी ओवाळलं व दोघांच्या चेहऱ्यावरून बोटं मोडली. शालू, माने आवाज दिला. तसे शालिनीने शगुनचं ताट माच्या हातात दिलं. बांधणीची साडी व त्यावर
महागडा कुंदनचा सेटने माने अदितीची ओटी भरली. राठोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून तुम्ही आपल्या घरच्या सदस्य झाला, मा म्हणाल्या व बाजूला झाल्या. आईनेही दोघांना ओवाळले व विक्रमला ड्रेस दिला. नंतर मिस्टर राठोड यांनी डायमंडचा सेट तिला भेट म्हणून दिला. हे सर्व घेताना तिला खूप संकोच वाटत होता, पण ती नाहीही बोलू शकत नव्हती. आता एकमेकांचं तोंड गोड करा, माने मिठाईचा बॉक्स दोघांपुढे धरला. तसे विक्रमने एक पेढा उचलला व अदितीला भरवला. आता तुमची बारी भाभीसा, आशुतोष म्हणाला. तसा अदितीने एक पेढा उचलला व विक्रमला भरवायला गेली. तशी दोघांची नजरानजर झाली. विक्रम किती खुश आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हे काय भाई, तुम्ही भाभीजासाठी काहीच आणलं नाही, आशुतोष म्हणाला. तसे सर्व हसले. माने सर्व काही घेतलं, मग आम्हाला काय घ्यावं हे सुचत नव्हतं, विक्रम म्हणाला. ये क्या बात हुई भाई, आमच्या भाभीसा काय विचार करत असतील, आशुतोष म्हणाला. चुप तू, आमचा विक्रम काही आणणार नाही असं होणार नाही, मा म्हणाल्या. तसा विक्रम हसला व खिशातून एक बॉक्स बाहेर काढला. वाव, काय आहे यात, आशुतोषने विचारलं. विक्रमने तो बॉक्स अदिती समोर धरला. खरंच नको मला, अदिती म्हणाली. असं काय करताय भाभीसा, भाईने किती प्रेमाने आणलं आहे, आशुतोष म्हणाला. तसा अदितीने बॉक्स घेतला व उघडून पाहिला. त्यामध्ये सुंदर असं लेडीज वॉच होतं. दिसण्यावरून ते खूप महाग वाटत होतं. तुम्हाला जे हवं होतं आम्ही तेच शोधत होतो, पण ते मॉडेल आता बंद झालं आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी हे घेऊन आलो, विक्रम हळूच म्हणाला. त्यावर अदिती काहीच बोलली नाही. विक्रमला समजत होतं की हे सर्व अचानक ठरलं, म्हणून तिला दडपण आलं असेल. मिस्टर राठोड आणि प्रोफेसर यांनी लग्नाची बोलणी केली. अदितीची पत्रिकाही मानने तिच्या आईकडून घेतली होती. सर्वजण खूप खुश होते, फक्त अदिती सोडून. आणि शालिनीला अजूनही माहीत नव्हतं की हे सर्व काय चाललं आहे. आईने सर्वांना जेवण वाढायला सुरुवात केली. सर्वजण खूप आवडीने जेवणाची चव घेत होते. शालिनीही आईला मदत करत होती. सुमनताई, इतकं सर्व करण्याची काय गरज होती, उगाच तुम्हाला त्रास, मा म्हणाल्या. असं काय बोलता, तुम्ही पहिल्यांदा घरी येणार, मग करायला नको का, आणि जास्त काही केलं नाही मी, आई म्हणाली. आंटी, खूप छान जेवण बनवता तुम्ही, भाई एकदा सांगत होते. आमच्या भाभीसाही असेच जेवण बनवतात ना, आशुतोष म्हणाला. हो, अदूला सर्व स्वयंपाक करता येतो, फक्त अभ्यासामुळे तिला करायला वेळ मिळत नाही, आई म्हणाल्या. तुम्ही काळजी करू नका, अदितीला आम्ही कोणत्याही बंधनात ठेवणार नाही. त्यांची इच्छा असेल तर त्या करतील, मा म्हणाल्या. माझी एकच विनंती आहे, माझ्या अदूला सांभाळून घ्या. वयाने मोठी असली तरी आमच्यासाठी ती अजून लहान आहे, आई म्हणाली. तुम्ही काळजी करू नका, अदितीला आम्ही मुलगी मानला आहे, मा म्हणाल्या. विक्रम अदितीच्या शेजारी जेवायला बसला होता. त्याचं लक्ष राहून राहून अदितीकडे जात होतं, परंतु ती तिच्याच विचारात हरवली होती. त्याला तिच्यासोबत खूप बोलायचं होतं, तिच्यासमोर मन मोकळं करायचं होतं. शेवटी
जाण्याची वेळ झाली. सर्वजण निघायची तयारी करत होते. विक्रमला शेवटी राहवलं नाही व तो म्हणाला, आंटी, तुमची हरकत नसेल तर आम्ही अदिती यांना बाहेर घेऊन जाऊ. आम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. विक्रम म्हणाला, त्यात विचारायचं काय? आता अदिती तुमची आहे, आई म्हणाली. तसं अदितीला टेन्शन आलं. तिला विक्रमसोबत जायचं नव्हतं. विक्रमने मांना इशारा केला. तसे माने बांधणीची साडी अदिती समोर धरली. अदिती बेटा, ही साडी नेसणार तुम्ही? विक्रमला तुम्हाला या साडीत पाहायचं आहे, मा हसत म्हणाल्या. तशी अदिती मंद हसली व साडी घेऊन बेडरूममध्ये गेली. विक्रम खूप खुश होता. फायनली आज तो अदितीसमोर स्वतःचं मन मोकळं करणार होता. अदितीने साडी चेंज केली व आरशात स्वतःला पाहिलं. तिने गळ्यातील नेकलेस काढला. तसा तिचा हात अजिंक्यने दिलेल्या लॉकेटकडे गेला व तिला भरून आलं. आता या लॉकेटवर तिचा काहीही अधिकार नव्हता, कारण आता ती त्याची राहिली नव्हती. तिने लॉकेट काढण्यासाठी हात मागे घेतला. तशी दारावर टकटक झाली. तसा तिने दरवाजा उघडला. दारामध्ये शालिनी उभी होती. शालिनी, तू? मी येतच होते, अदिती म्हणाली. तसे शालिनीने दरवाजा लावून घेतला. मला समजल हे सर्व काय चाललं आहे. तुझं तर अजिंक्यवर प्रेम आहे ना, मग तू भाईसोबत लग्न करण्याला कशी काय तयार झाली? शालिनी म्हणाली. हे बघ शालू, मला आता या विषयावर बोलायचं नाही. बाहेर सर्वजण आहे. कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल, अदिती म्हणाली. ऐकू दे सर्वांना, त्यांनाही कळू दे खरं काय आहे ते, नाहीतर मीच सांगेन सर्वांना. तो अजिंक्य तिथे दिवस रात्र मेहनत करत आहे. कोणासाठी? फक्त तुझ्यासाठी. तू एकदा तरी त्याच्या मनाचा विचार करायला हवा होता अदिती. इतकी स्वार्थी कशी वागू शकते तू? शालिनी म्हणाली. शालिनी प्लीज, हा विषय इथंच संपव आणि कोणाला काहीही बोलू नको. जर तुझ्या माचं आयुष्य वाचवायचं असेल तर शांत बस, अदिती म्हणाली. व्हॉट? मला काही समजलं नाही. तुला नक्की काय बोलायचं आहे? शालिनी म्हणाली. हे बघ शालिनी, माझ्यासाठी माझे आईबाबांचा मान सन्मान खूप महत्त्वाचा आहे आणि मी त्यांना वचन दिलं आहे की मी विक्रम सरांसोबत लग्न करणार. म्हणून प्लीज शांत हो, अदिती काकुळतीला येऊन बोलत होती. तितक्यात पुन्हा दारावर टकटक झाली. शालिनीने दार उघडले. अदू, किती वेळ? सर्वजण वाट पाहत आहे, आई म्हणाली. ती येतच होती, शालिनी म्हणाली. खूप गोड दिसते. हे घे, हा सेट आणि वॉच घाल. विक्रम यांनी दिला आहे. आईने डायमंडचा सेट व वॉच अदितीच्या हातात दिलं. तिने ते घेतलं व सर्वजण हॉलमध्ये आले. विक्रम तर अदितीला पाहतच राहिला. लाल साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. तिने सिंगल पल्लू घेतला होता व हातात त्याने दिलेले वॉच व गळ्यात डायमंडचा हार व सेटचे मॅचिंग कानातले घातले होते. तुमची तर ऐश आहे भाई, एन्जॉय, आशुतोष हळूच हसत म्हणाला. आता शांत बसशील नाहीतर, विक्रम म्हणाला. तसा आशुतोष घाबरला व सर्वांनी प्रोफेसर देसाई व आईचा निरोप घेतला आणि निघाले. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.